महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव तथा माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत इसवी सन 2023-24 या हेड अंतर्गत 7,79,904 रुपये खर्चित प्रभाग क्रमांक 22 येथील डायमंड बेकरी मंजुनाथ नगर येथे रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। या प्रसंगी विजय गायकवाड, शुभम जाधव, अनिकेत जाधव, गोपाळ जाधव, विलास गायकवाड, बाबू जाधव, विजय वाघमारे, असलम शेख, जितेश भोसले, उद्धव पवार, अब्दुल शेख, रहमत बी शेख, शबाना बी शेख, फरीदा विजापुरे, सत्यशील सर्वगोड, सुनीता जाधव, लक्ष्मण कांबळे, पुष्पा तीर्थ आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना या भागातील कार्यसम्राट किसन जाधव म्हणाले की प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांच्या आवश्यक गरजा मी प्रामुख्याने पूर्ण केलेल्या आहेत। पाणी पुरवठा, चांगले रस्ते, आरोग्य सुविधा देणे हे माझे काम आहे व ते 100% पूर्ण केले आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत। हायटेक असा प्रभाग करण्याचा आपला मानस आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं। यावेळी या भागातील असंख्य नागरिकांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना किसन जाधव यांना भावी आमदार असं संबोधलं। मंजुनाथ नगरमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून खूप चिखल होत होतं, रस्ता नव्हते। आता किसन जाधव आणि नागेशअण्णा गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज जे रोड होऊ लागले, लोकांना चांगलं सोयी सुविधा। मी पुष्पा बजरंग तीर्थे बोलते। 35 वर्ष झालं ह्या एरियाला रस्ता नव्हता, चिखलामध्ये आमचं हे होतं। आता नागेशअण्णांनी आणि किसन मालकाने आमची पुण्य केले, एवढं सडक केली तर आम्हाला रस्ता करून दिल्यात। दिवस झाले नव्हता, चिखला चालत होती माणसं। या आज रस्ता झालाय की किसन जाधव आणि नागेश जाधवच्या मुळे। 20 साल हो गए, आज तक किसी ने नहीं बनाया इधर। हम लोग नागेशअण्णा और किसन जाधव की तरफ से हमारा काम हो गए। आज तक मैं 20 साल से रहे, कभी ड्रेनेज लाइन हो गया, रास्ता हो गया, हाँ सब हो गए हैं। क्या व्यवस्था होगा, अच्छी होगा। ये तो हमको रोड को फिरना मुश्किल था, गाड़ी वहाँ रखना, यहाँ रखना, साइकिल। हम तो साइकिल फिरने लोग हैं, हम गाड़ी नहीं कुछ नहीं हमको। और मैं उनको बहुत धन्यवाद देता हूँ, ऐसा काम हमारी तरफ करते रहो। आमच्या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून मंजुनाथ नगर येथे डायमंड बेकरी ते शेख घर तसेच गायकवाड घर ते शेख घर इथपर्यंतच्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी जवळपास 7,89,904 रुपयाच्या रकमेची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी रस्त्याचा विषय प्रलंबित होता। या भागातील ज्येष्ठ मंडळी असतील, युवक असतील, माझे माता भगिनी असतील, या सर्वांचे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा होता। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।